हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज रुपाली. वेलकम माय चॅनल मॅजिक अँड फेरी. आज मी तुम्हाला कविता झुळूकचं लेसन प्लॅन कसं बनवणार हे आपण बघणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता, हा लेसन प्लॅन मी इथे बनवलेला आहे. मी फक्त इथे हेडिंग फक्त इंग्लिशमध्ये टाकलेली आहे आणि हे तुम्ही लेसन प्लॅन बघू शकता. आणि हा आहे ब्लॅकबोर्ड वर्क. आता आपण ह्यातलं एक एक समजून घेऊया. आता लेसन प्लॅन बनवताना तुम्हाला इथे कॉलेजचं नाव टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे कॉलेजचं नाव लिहू शकता. मी इथे नाही टाकलेलं आहे, तुम्ही लिहू शकता इथे. आता नेम ऑफ द टीचर, तुम्हाला तुमचं नाव, प्रॅक्टिस इन स्कूल म्हणजे तुमचं इंटर्नशिप कोणत्या स्कूलमध्ये चालू आहे त्या स्कूलचं नाव, तुमचं लेसन कितवा चालू आहे ते, स्टँडर्ड, डिव्हिजन, पिरियड, टाईम, फ्रॉम टू, हे तुम्हाला सगळं फिलअप इथे करायचं आहे. आणि इथे तुमचा क्लास रोल नंबर लिहू शकता आणि इथे डेट. आता मी इथे स्टँडर्ड 8 म्हणजे 8वीची कविता आहे म्हणून मी इथे 8वी, आणि तुकडी डिव्हिजन म्हणजे तुकडी म्हणून दिलेले आहे. कारण की आता आपल्याला इथे फिल करताना आपल्याला मराठीत फिल करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता हा जो झुळूक कविता तुम्ही ज्या क्लासमध्ये घेणार आहात ते तुम्हाला पिरियड कितवा दिला आहे ते इथे लिहायचं आहे, कोणत्या टाईमला जायचं आहे आणि कुठून ते कितपर्यंत तो टायमिंग इथे लिहायचा आहे. आता युनिट म्हणजे घटक, मराठीमध्ये आपण घटक म्हणतो. तर घटक कोणता आहे तुमचा, इथे मी लिहिलेलं आहे पद्य, कारण की कविता आहे म्हणून आपण इथे पद्य लिहिणार. आणि सब युनिट मी इथे लिहिलेलं आहे कवितेचं नाव. मग आता आपण बघूया प्रिव्हियस नॉलेज. आता इथे हा एक पॉईंट आहे, प्रिव्हियस नॉलेज म्हणजे आपलं पूर्वज्ञान. आता कविता झुळूक बघितली तर आपल्याला आपण जेव्हा ॲज अ टीचर म्हणून त्या कवितेचं आपण वाचन करणार, ते ॲनालाइज करणार, तेव्हा आपल्याला कळतं की त्या कवितेमध्ये सुंदर असं निसर्गाचं वर्णन दिलेलं आहे. जे कवी आहे दामोदर कारे, त्यांनी अत्यंत अप्रतिम असं निसर्गाचं वर्णन ह्या कवितेत केलेलं आहे. मग त्या कवितेच्या आधारावर तुम्हाला मुलांना एक प्रिव्हियस नॉलेज म्हणजे पूर्वज्ञानाविषयी त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणून आपण आता मी इथे लिहिताना लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना निसर्गातील विविध घटकांची माहिती आहे. म्हणजे पूर्वज्ञान, निसर्गाच्या घटकातील असं तुम्हाला असा एक प्रिव्हियस प्रश्न असा नॉलेजवर विचारायचा आहे. त्यासाठी मी इथे प्रिव्हियस नॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निसर्गातील विविध घटकांची माहिती आहे. आता टीचिंग पॉईंट्समध्ये काय लिहिणार तुम्ही, तर तुम्हाला त्या कवितेचा पूर्ण म्हणजे सुरुवात आहे की वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, असं हे लिहिलेलं आहे मी इथे. आणि पुढे ते डॉट. आता तुम्ही बघू शकता टीचिंग मेथड्स. आता टीचिंग मेथड, कविता शिकवताना तुम्ही कोणकोणत्या टीचिंग मेथड्स म्हणजे पद्धती, कोणत्या शिक्षणाच्या पद्धती तुम्ही यूज करणार आहात. तर आपण इथे कविता शिकवताना ही प्रश्न पद्धत करणार आहोत, कथन पद्धत आणि एक स्पष्टीकरण. आता मॅक्झिमम ऑफ टीचिंग. आता तुम्हाला मॅक्झिमम ऑफ टीचिंग, मग त्यामध्ये मी इथे लिहिलेलं आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे मुलांना आपण साध्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांना माहिती आहेत, म्हणजे निसर्गाचं थोडंफार त्यांना वर्णन माहिती असणार आणि माहितीच आहे त्यांना, तर त्या गोष्टीचं त्यांना थोडं ज्ञान आहे, त्याच्याकडून त्यांना आता कठीण म्हणजे अज्ञाताकडे आपल्याला न्यायचं आहे. म्हणजे त्यांना कठीण अशा गोष्टी त्यांना सांगायच्यात, बरोबर. मग त्यासाठी मी ते मॅक्झिमम ऑफ टीचिंगमध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे असं लिहिलेलं आहे. आता व्हॅल्यू म्हणजे लर्निंग, कोणत्या म्हणजे व्हॅल्यू मुलांमध्ये आपण रुजवणार आहोत. तर ते लिहिलेलं आपण लिहिणार निसर्गाचे वरदान, कारण की ह्या कवितेमध्ये निसर्गाविषयीच खूप सगळं काही सांगितलेलं आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे निसर्गाचे वरदान. आता न्यू वर्ड्स, मी इथे न्यू वर्ड्स लिहिलेले नाही आहे, पण तुम्ही इथे न्यू वर्ड्स लिहू शकता. जसं ह्याच्यामध्ये राई हा शब्द मुलांना माहिती नाही आहे, तर राई हा शब्द तुम्ही इथे लिहा. त्याच्यानंतर जसं काणोसा घेणे किंवा पसार होणे, हे शब्द तुम्ही इथे लिहू शकता. मी इथे लिहिलेले नाही आहे, तुम्ही इथे लिहा. आता इथे कन्सेप्ट. तर कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला काय कन्सेप्ट, तर पूर्ण ही कवितेचं कन्सेप्ट तुम्हाला मुलांना समजून सांगायचं आहे. आणि फॉर्म्युलामध्ये मी इथे काही नाही, हे फॉर्म्युला इग्नोर करा, काही नाही असं. आणि टीचिंग एड्स, तुम्ही मुलांना काय
म्हणजे ह्या कविता समजून सांगण्यासाठी काय टीचिंग एड्स तुम्ही त्यांना दाखवणार आहात. तर मी ते चित्र म्हणून लिहिलेलं आहे, तर काही चित्र मी दाखवणार त्यांना. बरोबर. आता हे आलं माझं प्रेझेंटेशन. आता तुम्ही बघू शकता, हे बघा, हा प्रेझेंटेशन. ओके. आता ह्यामध्ये आपण एक आपण समजून घेऊया. आता एंगेज. आता जेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा वर्गात जाल तेव्हा तुम्ही मुलांना लगेच तर कविता शिकवणार नाही, तर तुम्ही मुलांना एंगेज कसं करणार, त्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं तुम्ही म्हणजे कसं तुमच्याकडे लक्ष केंद्रित कराल. बरोबर. तर आता बघा, तर शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय करणार, चित्र दाखवणार. बरोबर. आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आणि विद्यार्थी काय करणार, चित्राचे निरीक्षण करणार आणि मग तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर सांगणार. मग तसं आता तुम्ही बघा, पार्शल इव्हॅल्युएशनमध्ये शिक्षक 2 प्रश्न विचारणार. प्रिव्हियस नॉलेजविषयी विद्यार्थ्यांना 2 प्रश्न आपण इथे विचारणार या कवितेविषयी. तर कविता तर मी अजून सुरुवात केलेली नाही, मी मुलांना चित्र दाखवले. बरोबर. आणि मुलांना मी प्रश्न विचारणार, फक्त 2 प्रश्न विचारणार चित्र दाखवून. तसं मी एक प्रश्न विचारलेला आहे, ते ऋतूची नावे सांगा. तर मुलांना माहिती आहे की मुलं सांगणार पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. आणि दुसरा प्रश्न विचारणार, तुम्हाला आवडणारा ऋतू कोणता. तर त्यापैकी काही मुलं म्हणणार हिवाळा, तर काही मुलं म्हणणार पावसाळा किंवा उन्हाळा पण मी इथे हिवाळा लिहिलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता इथे एक्सप्लोरमध्ये आपल्याला आत्ता कवितेचं नाव, कवितेविषयी आपल्याला सांगायचं आहे. आता ह्या 2 प्रश्न विचारून आपण त्यांना मुलांना म्हणजे निसर्गाविषयी माहिती आहे की ऋतू वगैरे हा त्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग आता हेतू कथन आपण सांगणार. एक्सप्लोर करून आपण आपला हेतू काय आहे मग आपण इथे लिहिणार. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कविता 9वी झुळूक बघणार आहोत. मग पुढे आपण विद्यार्थ्यांना सांगणार की आज मी तुम्हाला कविता 9वी झुळूक शिकवणार आहे. हा पेज नंबर ओपन करा. सगळ्यांनी पुस्तकं ओपन करा, कारण की लँग्वेज म्हटलं की पुस्तक हे लागणारच. शिक्षक पण यूज करतो आणि विद्यार्थी पण. तर लँग्वेजमध्ये पुस्तक घेऊनच तुम्हाला शिकवायचं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश. बरोबर. तर आता तुम्ही ही कविता कशी विषय विवेचन कसं करणार, तर अध्यापिका किंवा अध्यापक उंच आवाजात, शुद्ध उच्चारात, आरोह अवरोहात, विरामचिन्हाचा विचार करून ताल सुरात कवितेचे वाचन करतात. बरोबर. तर तुम्ही ही कविता मुलांना सांगणार की मुलांनो, कविता आपण आज शिकणार आहोत. तर ती कवितेचं तुम्ही काय करणार, पहिला उंच आणि शुद्ध उच्चारात तुम्ही आरोह अवरोहात विरामचिन्हाचा विचार करून ती तुम्हाला तालासुरात गायची पण आहे आणि वाचून पण दाखवायची आहे. मग त्या दरम्यान पुपिल्स, आता तुम्हाला सांगायचे मी विसरले, पुपिल्स म्हणजे स्टुडंट ॲक्टिव्हिटी. तर स्टुडंट काय करणार, तर विद्यार्थी ते श्रवण करणार. म्हणजे विद्यार्थी श्रवण करतात, लिहू शकतात किंवा विद्यार्थी ऐकतात. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे टीचर ॲक्टिव्हिटीमध्ये मी हा कॉलम टीचर ॲक्टिव्हिटीमध्ये लिहिलेला आहे. हा कॉलम पुपिल्स म्हणजे स्टुडंट्स ॲक्टिव्हिटीमध्ये. स्टुडंट काय करतात, स्टुडंट कशी प्रश्नांची उत्तरे देतात किंवा विद्यार्थी श्रवण करतात, हे ह्या कॉलममध्ये मी लिहिलेलं आहे. आणि हे जे पार्शल इव्हॅल्युएशन आहे इथे मी प्रश्न लिहिणार आहे. बरोबर. हे तर प्रिव्हियस नॉलेजचे होते, हे सोडून द्या. आता हे पुढचं आपण जे आता कवितेच्या संदर्भात आता आपण बघणार आहोत ते. बरोबर. तर आता इथे शिक्षक काय करणार, उच्च शुद्ध उच्चारामध्ये कवितेचं वाचन करून कविता तालासुरात वाचून पण दाखवणार, गाऊन पण दाखवणार. आता पुढे आपण बघूया. आता हे बघा, आता पुढे काय होणार, तर कविता तुम्ही तालासुरात वाचून दाखवली, परत असं पूर्ण असं नुसतं आणि वाचून पण असे दाखवायचे आणि तालासुरात असे गाऊन पण दाखवायचे आहे. मग त्यानंतर मुलांना पुस्तक बंद करायला सांगायचं आणि त्यावर 2 क्वेश्चन विचारायचे आणि ते 2 क्वेश्चन तुम्हाला ब्लॅकबोर्डवर पहिले लिहायचे आहेत. जसं तुम्ही ब्लॅकबोर्ड वर्क कसं करणार. बरोबर. तर हे ब्लॅकबोर्ड वर्क मी इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही विषय टाकणार मराठी. जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा वर्गामध्ये येतात तेव्हा फक्त विषय टाकणार मराठी म्हणून. घटक उपघटक फक्त लिहिणार, लगेच लिहिणार नाही की घटकच्या पुढे की ते पद्य आहे का गद्य आहे का उपघटक झुळूक आहे. फक्त तुम्ही विषय मराठी, घटक आणि उपघटक हेच फक्त ब्लॅकबोर्ड वर्कवर तुम्ही लिहिणार आहात. बरोबर. आणि मग जेव्हा तुम्ही बोलणार ना की
आज मी तुम्हाला कविता शिकवणार आहे झुळूक, तेव्हा तुम्ही जाऊन ब्लॅकबोर्डवर घटकच्या पुढे पद्य लिहायचं आहे आणि उपघटक तुम्हाला कविता 9वी झुळूक म्हणून लिहायचं आहे, बरोबर. आता इथे मी तुम्हाला काय म्हणाले की तुम्हाला कविता वाचून झाल्यावर किंवा तालासुरात गाऊन झाल्यावर तुम्हाला त्या मुलांना पुस्तकं बंद करून त्यावर 2 प्रश्न विचारायचे आहेत, बरोबर. मग ते 2 प्रश्न तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहायचे आहेत. तर मग आता मी इथे 2 प्रश्न इथे विचारलेले आहे आणि ती ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहे की कवीला काय व्हावेसे वाटत आहे, आणि दुसरा प्रश्न लिहिलेला आहे कवीला कसे कानोसा घेत जायचे आहे, बरोबर. तर बघा हे 2 प्रश्न मी इथे पण लिहिलेले, हे 2 प्रश्न, बरोबर. कवीला काय व्हावेसे वाटत आहे, तेव्हा विद्यार्थ्यांकडून मला उत्तर येणार की कवीला मंद झुळूक व्हावेसे वाटत आहे. इथे तुम्ही बघू शकता शिक्षक प्रश्न विचारतात, इथे लिहिलेलं पण आहे की शिक्षक प्रश्न विचारतात. हे 2 प्रश्न, तेच 2 प्रश्न तुम्हाला सुरुवातीचे इथे ब्लॅकबोर्डवर पण लिहायचे आहे. त्यावेळेस मुलांना पुस्तक बंद करायला सांगायचे तुम्हाला, ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर त्या कवितेमध्ये म्हणजे आकलन, मुलांना आकलन, आता इथे मी आकलन हे लिहिलेले तुम्हाला सांगते, म्हणजे मुलांना अंडरस्टँडिंग काय झालेली आहे. जसं काही शब्द येतात, काही शब्दाचे अर्थ मुलांना नाही कळत, तर त्याचा तुम्ही अर्थ सांगणार आणि त्याचा वाक्यात उपयोग करून घेणार. तसं इथे नवीन शब्द इथे आला आहे कवितेमध्ये पसार होणे. तर मुलांना तुम्हाला सांगायचे पसार होणे म्हणजे काय, तर पळून जाणे, आणि त्याचा एक वाक्यात उपयोग करून तुम्हाला सांगायचा. आणि ते मुलांनाही परत असे म्हणजे म्हणतात ना एक्झाम्पल त्या वाक्यात, म्हणजे पसार होणे याच्यावर अजून सारे एक्झाम्पल तुम्हाला मुलांकडून विचारून घ्यायचे आहेत. मुलांना प्रश्न विचारायचा आहे की पसार होणे म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगून मला वाक्यात उपयोग करून सांगा. तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून आता हा सांगितला की चोर घरातील सोने घेऊन पसार झाले, तसं तुम्ही सांगा. पसार होणे तुम्ही वाक्यात उपयोग करून सांगा तसं. आता पुढचा बघूया कानोसा घेणे. कानोसा घेणे ह्यामध्ये मी वाक्यात उपयोग करून इथे लिहिलेला नाही आहे, ते तुम्हाला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे. तसं म्हणजे 2 तरी तुम्हाला लिहायचं आहे, कारण की कवितेमध्ये पसार आणि कानोसा असे 2 म्हणजे नवीन शब्द आलेले, तर त्याचा अर्थ पण सांगून तुम्हाला त्याचा मुलांकडून वाक्यात उपयोग करून घ्यायचा आहे, बरोबर. आता इथे आकलनमध्ये म्हणजे मुले अंडरस्टँड झालेले आहे की नवीन शब्द अर्थ त्यांना कळाला आहे, नवीन शब्दांचा त्यांना अर्थ कळाला आहे, म्हणून इथे आकलनमध्ये मी लिहिलेला आहे नवीन शब्दाचा अर्थ मुलांना म्हणजे आपण कळाला आहे किंवा मुले नवीन शब्दाचा अर्थ सांगतात. आणि उपयोजन म्हणजे वाक्यात ते उपयोग करतात. आपण त्यांना सांगणार ना की कानोसा घेणे सांगा, तर कानोसा घेणे चा तुम्ही त्यांना अर्थ सांगाल आणि तो अर्थ सांगून मुलांना सांगायचं की तुम्ही स्वतः वाक्यात त्याचा उपयोग करून मला सांगा. मग तसं मुलांना किती समजले हे तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. आता हे तर 2 आपण प्रश्न ब्लॅकबोर्ड वर्कमध्ये पण लिहिलेले आणि इथे पण आपण लिहिलेले. आता पुढचा 3रा प्रश्न पण आता इथे आपण मुलांना विचारणार. तर कवीला काय होऊन पसार व्हावेसे वाटत आहे, तर त्याचे स्टुडंटकडून काय उत्तरं येणार, म्हणजे मुलं कशी उत्तरे देऊ शकतात ही उत्तरे तुम्हाला असं लिहायचे. म्हणजे तुम्ही असे प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला ह्या स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायची आहेत. तर आता इथे कळ्यांना बोटाने स्पर्श करून ती फुलून बघितल्यावर कवीला काय पसार व्हावेसे वाटत आहे, तर ते उत्तर मी इथे लिहिलेलं आहे. आणि इथे 4था प्रश्न कवीला कसे तरंगत गाणे गात जावेसे वाटत आहे, तर शेतामध्ये पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवत मखमलीसारखं तरंगत असं गाणं गात जावेसे इथे वाटत आहे, ते उत्तर इथे लिहिलेलं आहे. म्हणजे मुलं पण तेच उत्तर आपल्याला देणार. ते तुम्हालाही माहिती आहे की कवितेमध्ये कसं दिलेलं आहे, त्याचं उत्तर कसं असणार आहे, तर त्याप्रमाणे इथे मी इथे उत्तर लिहिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे टीचर ॲक्टिव्हिटीमध्ये टीचर काय प्रश्न विचारतात आणि इथे हे मुलं उत्तरे देतात. आणि इथे जे आपण पार्शल इव्हॅल्युशनमध्ये जे प्रश्न विचारणार आहोत ते इथे लिहिलेले आहेत. आता पुढचा प्रश्न वेळूच्या वनात अलगूज वाटते कारण म्हणजे कारण इथे क्वेश्चन मार्क केलेला आहे. तर झुळकेच्या स्पर्शातून वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. कारण वेळूच्या वनात अलगूज वाटते कारण तर झुळकेच्या स्पर्शामुळे.
आता आपण पुढचं हे बघू. आता इलॅबरेट आणि स्किल्समध्ये लिहिलेलं आहे, विद्यार्थी अचूकपणे उत्तरे देतात. आणि इथे आपल्याला पूर्ण कवितेवर पूर्ण कवितेमध्ये काय आहे अशा पूर्ण कवितेवर आधारित असे शेवटचे 2 प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत इथे. तर इथे मी पूर्ण कवितेवर आधारित असे 2 प्रश्न इथे लिहिलेले आहे की झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे कोणती. तर आपण जेव्हा बघितली जेव्हा कविता, तर त्या कवितेमध्ये आपल्याला कळेल की आपल्याला त्या कवितेमध्ये नदी, राई आणि वाडा हे भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे कवितेमध्ये म्हणजे कवितेच्या वर्णनामध्ये आहेत. तर इथे मी स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये मी हे 2 लिहिलेले आहेत. आता कवितेतील वर्णावरून कवीने वर्णन केलेला ऋतू कोणता. आपण जर झुळूक कविता बघितली तर त्या झुळूक कवितेमध्ये आपल्याला कळेल की ते वर्णन हिवाळा महिन्याचं आहे, जो हिवाळा ऋतू आहे, बरोबर. त्या हिवाळा ऋतूचं वर्णन केलेलं आहे. तर आता हे झाले पूर्ण आपले प्रश्न. आता पुढे आपण इथे लिहिणार की तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कविता झुळूक बघितली, यात निसर्गाचे वर्णन कवीने केले आहे. तर ह्यामध्ये आपण लिहिणार, शेवटी आपण विद्यार्थ्यांना सांगणार की विद्यार्थ्यांनो, आपण झुळूक ही कविता बघितलेली आहे आणि यात निसर्गाचं सुंदर असं वर्णन कवीने केलेलं आहे. आणि मग तुम्हाला इव्हॅल्युशनमध्ये शेवटी पण तुम्हाला असे मुलांचं इव्हॅल्युशन घ्यायचं आहे की कवितेतील यमक जुळणारे शब्द सांगा. तर असे काही यमक जुळणारे शब्द आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत आणि मुलांकडून त्याची उत्तरे तुम्ही विचारू शकता. आणि मग आता तुम्हाला होम असाइनमेंटमध्ये तुम्ही कसं देणार त्यांना, घरी ते स्वतः अभ्यास तो स्टडी करू शकतात. तर मी ते दिलेलं आहे की तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. आता झुळूक या कवितेमध्ये कवीला कसं झुळूक होऊन तो काय काय करू शकतो, कसं कुठे कुठे जाऊ शकतो हे वर्णन केलेलं आहे. तसंच एक होम असाइनमेंटमध्ये सुद्धा म्हणजे स्वाध्याय म्हणून मुलांना घरी अभ्यासासाठी, तर तुम्ही पक्षी आहात अशी एक कल्पना करून अशी एक गोष्ट म्हणजे कोणकोणत्या गोष्टी त्यांना करायला आवडतील पक्षी झाल्यावर ती कल्पना त्यांना सांगा करायला की तुम्ही कसं तुम्हाला आवडेल, काय काय तुम्ही कराल ते लिहून आणायला सांगा. तर हे झालं आपलं होम असाइनमेंट. तर आता तुम्ही बघू शकता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि मी तुम्हाला इथे पण एक सांगायचे विसरले की इथे आपण जे मगाशी वाक्यप्रचार घेतले, पसार होणे ते पण आपल्याला ब्लॅकबोर्डवर लिहायचे आहे. कानोसा घेणे हे पण दोन्ही आपल्याला लिहायचं आहे. आता ब्लॅकबोर्ड वर्क करताना आपण जेव्हा म्हणजे जो ब्लॅकबोर्ड आहे ना, इथे 2 भागांमध्ये असं आपल्याला डिवाईड करायचं आहे चॉकने, बरोबर. एका साईडला तुम्ही इथे प्रश्न लिहिलेले असणार आणि दुसरा भाग आहे तिथे तुम्हाला हे वाक्यप्रचार लिहायचे आहे. म्हणजे नवीन जे काही शब्द असेल ते इथे ह्या साईडला तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. तर हा आपला झालेला आहे झुळूक कवितेचा लेसन प्लॅन. ठीक आहे, थँक्यू. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.